नमस्कार. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला मानसिक थकवा हा नेमका कशामुळे येतो, ते आपण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणून कोणीही स्किप करू नका आणि अ, खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. काही अनुभवातले बोल असतील आणि काही आजूबाजूला काही घटना बघून ज्या मला गोष्टी निदर्शनात आल्या, त्यासुद्धा सांगण्यात येतील. तर आपल्याला मानसिक थकवा हा नेमका कशामुळे येतो? माणूस हा 2 गोष्टींमुळे थकत असतो. ते म्हणजे एक शारीरिक थकवा आणि दुसरं म्हणजे एक मानसिक थकवा. आणि प्रत्येकालाच दिवसातून एकदा तरी असा कंटाळा येतो आपल्याला, की नकोसं वाटते काम आणि काहीच करू नाही वाटत आणि फक्त शांत बसून राहावंसं वाटते. तर नेमका हा थकवा आपल्याला कशामुळे येतो? तर ह्याचं कारण शोधणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर मानसिक थकवा हा आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आपण ओव्हर थिंकिंग करतो. जेव्हा माणूस ओव्हर थिंकिंग करायला लागतो, तर त्यावेळेस तो निगेटिव्ह गोष्टींकडेच तो जास्त फोकस करतो. म्हणजे आपल्या आयुष्यामधले जे ध्येय आहेत, त्या ध्येयाकडे लक्ष न देता ज्या नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडलेल्या आहेत, ज्या जुन्या गोष्टी काही झालेल्या असतील, जसं की कोणी आपल्याला काही आपली निंदा केली, आपल्याबद्दल खराब गोष्टी आपल्या तोंडावर म्हणून गेले किंवा आपल्या मागे कोणाला तरी काही सांगून गेलं असेल, तर ह्या गोष्टी खूप हर्ट करून जातात आणि त्या विसरायला म्हणजे माणूस विसरूच शकत नाही. त्या काही जखमा अशा असतात, की माणूस ते शब्द, वाक्य ते जसेचे तसे त्यांना ते आठवतात. रोज आठवतात किंवा ती घटना किती वर्ष होऊन जावो, त्याला 10 वर्ष, 15 वर्ष किती पण होऊन जावो, तरीसुद्धा त्या जखमा राहतात. आणि असं नाही आहे की त्या जखमा फक्त ह्याच आपल्या आयुष्यातल्या असतात, तर काही ज्या जखमा असतात त्या आपल्या पूर्वजन्मीच्या सुद्धा असतात. तर काही-काही लोकांबद्दल आपण त्यांना बघितल्या-बघितल्या आपल्याला त्यांचा तिरस्कार करायला लागतो. आपल्याला त्या व्यक्तीबद्दल प्रेम जाणवत नाही. त्यांनी किती जरी समोर आपल्याला प्रेमाचा दिखावा केला, तरी आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटतच नाही. फीलिंग्स येत नाही आपल्याला आणि त्यांच्याबद्दल आपल्याला घृणाच वाटते. तिरस्कार यायला लागतो. तर नेमकं हे काय होत असतं, की आपलं मागच्या जन्मामध्ये काहीतरी झालेलं असतं, क्रॅशेस झालेले असतात आपले त्या रिलेशनमध्ये आणि ते व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात येते आणि पुन्हा त्या घटना त्या घडत जातात. म्हणजे हे एक चेन जे सायकल आहे ती बनत जाते. तर आपण ज्या नकारात्मक गोष्टी आहे, तर त्या आपण जास्त त्याच्यावर ओव्हर थिंकिंग करतो. जेव्हा आपण एकटं असतो किंवा काही कामात असतो, तर कामात असताना सुद्धा आपण कोणी आपल्याला काही बोलून गेलं असेल, आदल्या दिवशी म्हणा किंवा आदल्या महिन्यात म्हणा, मागच्या वर्षात म्हणा, कोणी काहीतरी बोलून गेलं असेल, तर ते गोष्ट आपल्याला आपण इतकी रिपीट करत राहतो ना, एखादं गाणं जसं आपल्याला काही आवडलं, तर ते गाणं कसं आपण रिपीट करतो, त्याच पद्धतीने आपल्याला कोणी काही टोमणे मारले असतील, काही आपल्याबद्दल चुकीचं बोललं असेल, तर ते आपण रिपीट करत राहतो. म्हणजे काय होते, आपली जखम आपणच कुरतडत राहतो आणि म्हणतो की ही जखम का नाही बसत आहे? का नाही बसत आहे? मला हा थकवा कशामुळे येतो आहे? तर जेव्हा आपण हे ओव्हर थिंकिंग करणं जेव्हा स्टॉप करतो आणि ते आपल्या हातात आहे, तुम्हाला वाटत असेल ही गोष्ट आपल्या हातात नाही आहे, कोणी आपल्याला दुखावून गेलं तर ती गोष्ट आपण विसरू शकत नाही. हे विसरणं खूप कठीण गोष्ट आहे. प्रत्येकासाठी आहे. ते तुमच्यासाठी कठीण आहे, ते माझ्यासाठी सुद्धा कठीण आहे. परंतु त्याच्यावर काम करणं, आपल्या विचारांना योग्य दिशेमध्ये त्यांना वळवून नेणं हे आपल्यासाठी आहे की नाही बरं?